राज ठाकरेंनी प्रचार केला, त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे आणि जी राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची एक शैली आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये असते, ती कुठेतरी चित्रपटाच्या माध्यमातून उभारण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला. सध्याचे दृश्य नाना पटोले यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला. अगदी सेजल, आपण पाहतोय नाना पटोले यांचं नाव सध्या या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मुख्यमंत्री पदाच्या लढतीमध्ये नाना पटोले यांचं नाव खरं तर वारंवार घेतलं जात होतं. महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल अशी चर्चा होती. अनेक कार्यकर्त्यांनी तर त्यांचे अक्षरशः मुख्यमंत्री म्हणून बॅनर सुद्धा लावलेले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतलं नाना पटोले यांचे नेतृत्व कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करणार आहे, कशा पद्धतीनं त्यांची ही रणनीती यशस्वी ठरणार आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे पियुष गोयल यांनी सुद्धा मतदानाचा आपला हक्क बजावल्याचं आपण पाहू शकतो. निश्चितच मोहिनी, जसं तू आत्ताच म्हणाली, नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. अगदीच जरी पक्षांतर्गत काही कलह समोर आलेला होता तरी सुद्धा त्या सर्व गोष्टी खोट्या आहेत. ते सर्व आरोप फेटाळत नाना पटोले यांनी पक्ष बांधणी आणि मजबूतीकरणाकडे लक्ष दिलं होतं आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात ही चर्चा रंगली होती. मात्र महत्त्वाचा मुद्दा, नाना पटोले यांच्यावर आजच भाजपनं अतिशय गंभीर असे आरोप केलेले आहेत. नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती सुधांशु त्रिवेदी यांनी बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप केलेला आहे आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये नाना पटोले यांचाच आवाज आहे असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे आता कारवाई सुद्धा होण्याची शक्यता आहे.